पाटील साहेब, अ, काल आपण एक चर्चा ऐकलेली आहे आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती अ, कोल्हापूर यांनी हा जो पुढाकार घेतला आहे, माझ्या मते जिल्हास्तरीय स्तरावर वायदे बाजार आणि शेतमाल बाजारभाव ठरवणारे मूलभूत घटक या संबंधी मी तर पहिल्यांदाच अशा प्रकारे जिल्हा स्तरावरच्या व्यासपीठावर जातोय आणि हा जिल्हा स्तरावर अशा प्रकारचा पुढाकार घेणं आणि या संदर्भाने विस्तार काम विस्तार कार्य पोचवणं, मला वाटतं की हे फार अतिशय उपयुक्त आणि सिग्निफिकंट अत्यंत गरजेचं असं हे काम आहे. आणि यामध्ये मी स्वतःला प्रिव्हिलेज यासाठी समजतो की मी ज्या मान्यवर अधिकाऱ्यांसोबत हे शेअर करतोय, ज्यांचा रीच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांशी येतोय आणि त्या शेतकऱ्यांशी जर एक जाणकार किंवा एक अभ्यासक बोलू शकत नाही एकाच वेळी, तर म्हणून मी म्हणतोय की मी प्रिव्हिलेज आहे की मला आपल्या सर्वांसोबत हे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांसाठी हे शेअर करता येते. आणि आधीचा भाग, आज आपण दुसरा भाग याचा वायदे बाजाराशी संबंधित सुरू करणार आहोत. तर तसं आपण म्हटलं की आपण थोडंसं हलकं फुलकं आणि साधं पद्धतीने हे समजून घेऊयात, याच्यातला फॉर्मल भाग थोडा बाजूला ठेवूयात. तर याच्यामध्ये सर्वप्रथम वायदे बाजार, आपण असा शब्द जेव्हा दोन शब्द आहे याच्यामध्ये, कमोडिटी वायदे बाजार. याच्यातला कमोडिटी आणि वायदा हे जे काही पारिभाषिक शब्द आहेत, तर हे शब्द आपल्यासाठी, आपल्या शेतकरी सोसायटीसाठी, शेतकरी समाजासाठी हे थोडं मला असं वाटतं की थोडं नवीन आहे या सगळ्या गोष्टी. तर आपण सर्वप्रथम वस्तू वायदा बाजार, कमोडिटीला मराठीत उपयुक्त वस्तू असं म्हटलं जातं. आणि उपयुक्त वस्तू म्हणजे कमोडिटीजमध्ये आपल्याला माहित असेल की व्यापारी वस्तू म्हणजे ज्याच्यात सोनं चांदी आहे, गोल्ड सिल्वर मेटल्स, ह्या पण कमोडिटीज आहेत. आणि ॲग्रिकल्चर कमोडिटीज, ज्याला शेतमाल वस्तू आपण म्हणतो, व्यापारी वस्तू, हा एक मोठा सेगमेंट आहे. तर कमोडिटी ही कन्सेप्ट आपल्याला कळली असेल, म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत पीक म्हणतो. तर बेसिकली ही अर्थशास्त्रीय संकल्पना जी आहे कमोडिटी, तर त्या कमोडिटीमध्ये आपलं पीक हे एक प्रकारे व्यापारी वस्तू असतं, त्यामुळे त्याला कमोडिटी असं संबोधन आहे. आणि ज्या वेळेला आपण अर्थशास्त्रीय भाषेत या सगळ्या गोष्टी बोलायला लागतो, त्यावेळेला या शब्दांचा उल्लेख हा अपरिहार्य असतो. हा एक मुद्दा. दुसरा, वायदा. आता वायदा बाजार, दोन प्रकारे बाजार आपण म्हणूया की आपल्या ज्या बाजार समित्या आहेत त्याला एपीएमसीज आपण म्हणतो. हा स्पॉट मार्केट म्हणूया आपण याला, म्हणजे हजर बाजार. हजर म्हणजे जो हजर आहे आणि आपल्या समोर होतो, तो हजर बाजार. आणि वायदा बाजार म्हणजे काय? तर वायदा म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये फ्युचर्स असं म्हणतात. फ्युचर नाही तर फ्युचर्स असं म्हणतात त्याला, फ्युचर्स असं त्याचं नावच आहे, फ्युचर्स. तर हे फ्युचर्स कमोडिटीज, डेरिव्हेटिव्ह, करन्सी असे शब्द तुम्ही ऐकले असतील की इंग्लिश मीडियामध्ये, बिझनेस मीडियामध्ये. म्हणजे फ्युचर्स हे कमोडिटीजचे पण असू शकतात, इक्विटीचे पण असू शकतात, करन्सीचे असू शकतात, बँकिंग मध्ये अनेक प्रॉडक्ट असतात. तर फ्युचर्स हा जो, ज्याला आपण घडीभर वायदा म्हणूया, तर हा वायदा म्हणजे काय, याचं मी आपल्या रोजच्या व्यवहारातलं एक साधं उदाहरण देतो की वायदा म्हणजे काय. आपण जेव्हा घर बुक करतो आणि घर बुक केल्यानंतर आपण एक टोकन अमाऊंट देतो.
त्यांना बुकिंगची. समजा आपण आता 10 लाखाचं घर आहे, समजा 10 लाखात घर मिळत नाही, आपण 20 लाख म्हणूया. आता 20 लाखात मिनिमम समजा आपण घर घेतलं आणि ते 20 लाखाच्या घरासाठी आपण समजा एक 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये त्यांना टोकन अमाऊंट दिली, तर आपण या केसमध्ये काय केलं की एक करार केला, एक वायदा केला. असा वायदा की मी एक रक्कम त्या डेव्हलपरला दिली आणि माझं 20 लाखाचं घर मी बुक केलंय, म्हणजे सौदा 20 लाखाचा झालाय, त्याच्या बदल्यात आपण 1 लाख रुपये दिले. आता हा एक प्रकारचा वायदा आहे. काय वायदा आहे की मी पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने 20 लाख रुपये पे करणार आहे. आज मी माझ्या घराची किंमत, जागा फिक्स केलेली आहे. तर तो जो टोकन, त्याला जे पावती म्हणतो आपण किंवा ते जे त्याला इसारा म्हणतो, तो हा म्हणजे एक प्रकारचा वायदा व्यवहार झाला. म्हणजे भविष्यात आपण त्याची डिलिव्हरी घेणार आहोत, आज आपण त्याचा करार केला. तर हे साधं उदाहरण आहे वायदा म्हणजे काय. आता आपण ज्या वेळेला अशी उदाहरणं समजून घेतो त्यावेळेला आपल्याला वायदा बाजार लगेच कळते की अरे हा, वायदा बाजार म्हणजे काय आहे की एक होळीला एक करार केला की मी तुम्हाला दिवाळीला या भावाने एवढी हळद देईल, एवढं एवढं कॉटन देईल, किंवा एवढं एवढं तुम्हाला इतकं इतकं मी सप्लाय करेल. तर सोयाबीनचं पीक हे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे ऑक्टोबर महिन्यात येतं, पण ऑक्टोबर महिन्याचा वायदा हा बऱ्याचदा जून मध्ये ओपन होतो NCDX ला. आता थोडंसं अवघडकडे मी चाललोय. पीक लावण्यापूर्वीच भारतामध्ये आज अशी पद्धत आहे की काही पिकांमध्ये की ते पीक लावण्यापूर्वीच त्याचा बाजारभाव फिक्स असतो, उपलब्ध असतो आपल्याला. तर पीक लावण्यापूर्वीच बाजारभाव फिक्स कसा असू शकतो? हे कसं होतं की हे कुठल्या एक्सचेंजवर होतो? म्हणजे जसं बाजार समिती हे एक फिजिकल हजर बाजार आहे, तसं भारतामध्ये नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज किंवा राष्ट्रीय वायदा बाजार म्हणूया आपण त्याला, ज्याचं नाव NCDX आहे सध्या मुंबईला. असे एक्सचेंज आहे की कोल्हापुरात तुम्ही बसून तुमचे ज्याच्याकडे शेअरचं अकाउंट आहे त्याला जर तुम्ही सांगितलं की मला कमोडिटीचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि मला सोयाबीन, ऑक्टोबर मध्ये सोयाबीनचा जो भाव असेल समजा 4,000 ओपन झाला, तर मला 4,000 ही प्राइस बुक करायची आहे, म्हणजे 4,000 या प्राइसला मला माल सेल करायचा आहे. ज्या वेळेला आपण सेल करतो त्यावेळेला कोणीतरी घेणारा असतो, घेणारा आणि देणारा दोघांना 4,000 योग्य वाटतो आणि तो सौदा रजिस्टर्ड होतो, त्याची नोंद होते. म्हणजे आज घेणाऱ्याची पण प्राइस फिक्स आहे, देणाऱ्याची पण प्राइस फिक्स आहे. या प्रकारचा जो व्यवहार आहे 4 महिने आधी, त्याला एक वायदा व्यवहार म्हणतात. आणि असा वायदा व्यवहार हा मुंबईमध्ये एक्सचेंज आहे NCDX नावाचं, पण व्यापार आपण भारतभरात कुठेही करू शकतो ऑनलाईन. अशा प्रकारचा व्यवहार ला आपण आता घडीवर वायदा बाजार म्हणूयात. तर वायदा बाजार ही भारतामध्ये 2,000-2,500 वर्षांपासून एक परंपरा आहे वायदे बाजाराची. भारतामध्ये पूर्वी व्हायचेत वायदे. त्याचे अनेक प्रकार आहेत. अनेक कमोडिटीज मध्ये अनेक प्रकारचा वायदा व्यवहार पूर्वी व्हायचा. सोन्या चांदीत व्हायचा, आपल्याकडे हळद मध्ये व्हायचा, कॉटन मध्ये व्हायचा. तर ह्या वायद्याचं जे मॉडर्न स्वरूप आहे, मॉडर्न प्लॅटफॉर्म जो आहे ते आता भारतामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX आहे. तिथे सोन्या चांदीचे व्यवहार होतात आणि नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मध्ये ऍग्रिकल्चर कमोडिटीजचे व्यवहार होतात. आता आपण हे बोलत असताना मी आपल्याला एक प्रयत्न करतो की एक स्क्रीन शेअरचा, आणि मी तुम्हाला ते एक्सचेंज दाखवतो ज्यामध्ये आत्ता व्यवहार आपण बोलत असताना व्यवहार सुरू आहेत मार्केटला. आणि ती स्क्रीन मी प्रयत्न करतोय. युअर स्क्रीन शेअरिंग एव्हरीवन. मला वाटतं स्क्रीन जर दिसत असेल तर मला फक्त आपण होकार द्यावा. स्क्रीन दिसते का सर? हॅलो, आता काय दिसतंय सर समोर? मला सांगा समोर काय दिसतंय का आता? मला फक्त नाव वाचून दाखवा. हा सर, बरोबर 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 सर. हे बघा आता आपण
हा सर बरोबर. आता आपण बघा NCDEX नावाचं एक्सचेंज दिसतंय आपल्याला. हे आता ऑनलाईन आहे. आपण बोलत असताना आपण आता लाईव्ह मार्केट बघणार आहोत इथे. तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर आता याच्यामध्ये आपल्याकडे मार्केट डाटामध्ये एक ऑप्शन आहे लाईव्ह कोट्स नावाचं. आता लाईव्ह कोट्सला मी क्लिक केलेलं आहे आणि लाईव्ह कोट्सला आपल्याला बघा काय काय दिसतंय. कॅस्टर सीड दिसतंय, चना. हे बघा अजून चना आता आपल्याकडे एप्रिलचा चना आणि मेचा चना पण आहे. आता मेचा चना आज 37 रुपयांनी डाऊन आहे वायद्यामध्ये. त्याची LTP आता नुकताच जो ट्रेड झाला आपण बोलत असताना तो 5153 ला झालेला आहे. 5153 ला. म्हणजे आज आपल्यामधून कोणी म्हटलं की मला 5153 आता जो भाव चालू आहे मला त्यात विकायचा आहे माझा चना, तर तुम्ही विकू शकता आता किंवा घेणारा घेऊ शकतो. घेणाऱ्याची एप्रिलला प्राइस फिक्स आहे. त्याची जी काही डाळ जाणार आहे प्रक्रियादाराची ज्या गिरायकांना, तो आज ते तिकडं पण वायदे फिक्स करू शकतो, प्राइस लॉक करू शकतो. तर प्राइस लॉक करणं म्हणजे एक प्रकारे हा याचा अर्थ आहे वायदा. तेजी मंदी याच्यात आणायची नाही आपल्याला. तेजी मंदी आपण नंतर बोलू. परंतु आता हा फार्मरसाठी पण माझ्यासाठी पण आज 5153 ही प्राइस फिक्स आहे. घेणाऱ्यासाठी पण फिक्स आहे. ही स्क्रीन हल्ली याचा अर्थ अपडेट झाला व्यवहार. तर आपण अशा प्रकारे चना बघा समोर तुमच्या की 20 एप्रिलचा पण दिसतोय. जिथे मी क्लिक केलं तिथे. त्यानंतर मेचं दिसतंय. त्याच्यानंतर कॅस्टर सीड ऑइल केक आहे. कॉटन सीड ऑइल केक आहे म्हणजे कपास कल्ली किंवा आपण त्याला पेंड, टर्की पेंड. धनिया आहे, ग्वारगम. हे याच्यात नको जायला, आपले पिकं नाहीत ते. आपण कपास बघूया. कपास हा 20 किलोचा वायदा आहे. म्हणजे 20 गुणिले 1282 बरोबर क्विंटलची प्राइस निघते. मस्टर्ड सीड म्हणजे मोहरी आपल्याकडे होत नाही. रिफाईन सोया ऑइल आहे. त्याच्यानंतर आपलं महत्वाचं पीक आलंय सोयाबीन. आता बघा सोयाबीन मध्ये 20 मेचा भाव आहे 5416 आणि 20 एप्रिलचा भाव आहे 5423. आता एप्रिलपेक्षा मित्रांनो, एप्रिलपेक्षा मेचा भाव कमी दाखवतोय वायदा. म्हणजे वायदा काहीतरी सेन्स करतोय का? वायदा असा का दाखवतोय की आजच्यापेक्षा पुढचा भाव कमी का दाखवतो वायदा? तर यामध्ये आपण जाणारच आहोत. तर मी फक्त सोयाबीनचे वायदे समोर आणतो म्हणजे आपल्याला चर्चेमध्ये जाता येईल. मी प्रयत्न करतोय की ते मी ते कॉन्ट्रॅक्ट परमनंट आपल्या डोळ्यासमोर याच्यासाठी प्रयत्न करतोय कारण ते वारंवार अपडेट होत नाही येते. ठीक आहे. तर मी परत तुम्हाला सोयाबीनकडे घेऊन जातोय. तर बघा सोयाबीन मध्ये इथे तुम्हाला दिसेल की सोयाबीन आज जूनचा सुद्धा वायदा ओपन आहे आणि जूनचा वायदा आपल्याला 5400 रुपये दाखवतोय. तुम्हाला आठवत असेल तर मी सोयाबीन संदर्भात काल काही गोष्टी बोललेलो आहे तुम्हाला. ज्यांनी बारकाईने लक्षपूर्वक ऐकलंय त्यांना हे लक्षात येईल की सोयाबीन सध्याची भाव पातळी ही सोयाबीन मधून विकून निघून जाण्याची आहे. कारण वायदा बाजार आपल्याला संकेत असं देतोय की जूनचा भाव सुद्धा वायदा कमी दाखवतोय. आज बघा इंदोरचा जो स्पॉट मार्केटचा रेट आहे आजचा, तो आहे 5600 च्या आसपास आहे आणि त्या तुलनेमध्ये वायदा 200 रुपयांनी कमी दाखवतोय एप्रिल मे मध्ये. म्हणजे वायदे बाजाराला कुठं ना कुठं असा एक डाऊट आहे की पुढे बाजार हे आत्ताचे जे काही उंच बाजार आहे त्याच्यावर वायदे बाजारला असं वाटतं की ते टिकणार नाहीत किंवा वायदे बाजारला आज त्याच्यावर कॉन्फिडन्स नाहीये. त्यामुळे वायदा बाजार आजचा जो हजर बाजार आहे सांगलीचा, लातूरचा, इंदोरचा APMC मार्केटचा बाजार आहे त्यापेक्षा 200 रुपयांनी मायनस चाललेला आहे. हे सेन्सेक्स निफ्टी सारखंच आहे. तर वायदा सेन्स करतोय भाव थोडेसे डाऊन साईडला राहतील या दिशेने. तर आता याच्या मागे जे मूलभूत कारण असतात त्याची काल आपण चर्चा केली की का म्हणजे कशामुळे आपल्याकडे एखाद्या बाजारभावाची किंमत कशामुळे कमी होते, कशामुळे वाढते, त्याच्यामुळे काय मूलभूत घटक असतात. तर वायदे बाजारामध्ये जो माणूस सौदा करतो
तर तो या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करूनच तो वायदा टाकत असतो आपल्याकडे असं. तर अशा प्रकारे आपण हे NCDX प्लॅटफॉर्म पाहिलेला आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये मार्केट डाटामध्ये स्पॉट म्हणजे हजर बाजाराच्या किमती पण पाहायला मिळतात तुम्हाला. आज जर तुम्हाला तेजी मंदी बघायची असेल, आज काय कोणते कोणते पीक कमी आहेत आणि कोणते कोणते जास्त आहेत, तर याच्यात तुम्हाला दिसेल की जे हिरवं आहे ते वाढलेलं आहे पण खालचं डाऊन दाखवते तुम्हाला. आता डाऊन मध्ये बघा कपास चना डाऊन झालाय आज, ऑइल सीड केक डाऊन आहेत, नंतर रिफाईन सोयाबीन डाऊन आहे, त्यानंतर टर्मरिक पण फार बऱ्यापैकी कमी झालेली आहे, 1.5% भाव कमी झालेले आहेत. तर हे अशा प्रकारे जे प्रेझेंटेशन जे काही लाईव्ह प्रेझेंटेशन आपण आता पाहिलं, तर यात मला हे सांगायचं होतं की वायदा बाजारामध्ये ज्या शेतमालाच्या वस्तू ट्रेड होतात तर किंवा त्यांचे जे व्यवहार होतात, आज भारतामध्ये तुम्ही विचाराल तर वायदे बाजारात किती वस्तूंचे व्यवहार होतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर चना, सोयाबीन, कपास, हळद हे प्रमुख 4 पिकं आता फक्त वायदे बाजारात ट्रेड होत आहेत. अजून खूप सारे पिकं यायला पाहिजे, हो यायला पाहिजेत, पण त्यासाठीची जी व्यवस्था लागते ती व्यवस्था भारतात नाहीये अजून. तुम्ही विचाराल वायदे बाजाराचा फायदा काय शेतकऱ्याला, ते तुम्ही जे एवढं सांगता याचा फायदा काय, शेवटी शेतकऱ्याला काय फायदा याचा. तर शेतकऱ्याला फायदा एवढाच आहे की ज्या वेळेला शेतकऱ्याला वाटतं की ही किंमत या किमतीमध्ये आपलं, जर वायदे बाजाराने जर उद्या समजा 4,500 किंमत दाखवली सोयाबीनची आणि शेतकरी म्हटला की मला 4,500 किंमत ही लॉक करायची, तर किंमत लॉक करणं एवढाच त्याच्यामध्ये त्याचा मुद्दा आहे. समजा मागच्या काही 5,000चा समजा चण्याची किंमत लॉक केलेली आहे, उद्या जर 4,500 भाव झाले तर 500 रुपयाचा फायदा शेतकऱ्याला होईल. पण उद्या जर भाव 5,500 झाले तर त्या केसमध्ये मात्र शेतकऱ्याला 5,000च मिळतील. मार्केटमध्ये मात्र ज्याने वायदा फिक्स किंमत केली नाही त्याला 5,500 मिळतील. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात, फायदा पण होऊ शकतो आणि तोटा पण होऊ शकतो. तर हा प्लॅटफॉर्म मग शेतकऱ्यासाठी फक्त किंमत फिक्स करण्यापलीकडे याचं फार काही वेगळं महत्व नाहीये. याला प्राइस डिस्कवरी मेकॅनिझम म्हणतात, ज्यामुळे पीक लावण्यासाठी पण एक दिशा मिळते. आता तुम्हाला अमेरिकेत जर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर अमेरिकेमध्ये आज आपण 2021 मध्ये बोलतोय, तर अमेरिकेमध्ये 2023चे पण मक्याचे भाव उपलब्ध आहेत. जे भाव जर तुम्ही मला विचारलं तर किती आहेत, तर ते साधारणपणे 1300-1400 रुपये भाव आहे आज अमेरिकेमध्ये 2023चा. तर मुद्दा असा आहे की शेतकऱ्यासाठी दिशा दाखवण्यासाठी म्हणून याचे एक महत्व आहे. आणि पूर्वी शेतकऱ्याला तेजी मंदी कळायची नाही, ह्या वायदे बाजारामुळे तेजी मंदी लगेच कळते. म्हणजे शेतकऱ्याला अंधारात ठेवून स्वस्तात माल घेण्याचे दिवस आता गेलेले आहेत. जसं तुम्ही बघितलं की ऐन सीझन मध्ये सोयाबीन मध्ये तेजी आली, ऐन सीझन मध्ये हळदीमध्ये तेजी आली, तर ती तेजी सर्वप्रथम वायदे बाजारात येते. वायदे बाजार दिशा दाखवतो आणि शेतकऱ्याला एकदा भाव वाढायला लागले की शेतकऱ्याचं एक तंत्र खूप छान आहे की तो भाव वाढायला लागले की थांबून जातो, काही करत नाही आणि मग हळूहळू विकतो. तर हळूहळू विकणं ही आपली ताकद आहे आणि यामुळे आपण प्रोसेसरला स्वस्त माल देत नाही आणि आपली ऍव्हरेज प्राइस चांगली निघते वर्षभराची. माझं आपल्याला हे सांगणं आहे की आपण शेतकऱ्याला हे सांगूयात की कुठलंही पीक असो तुझं, नाशवंत माल सोडला तर उरलेली पिकं आपण वर्षभरात विकायची टप्प्याटप्प्याने. पूर्वी जसे आपले आजी आजोबा आठवडे बाजारात धान्य विकायचे आणि किराणा भरायचे, बस तीच सिस्टम काम करणार इथून पुढे. तसं केलं तर शेती परवडेल. होतं काय की आपण या प्रोसेसर आणि स्टॉकिस्टला फार स्वस्त माल देतो आणि हे लोक त्याच्या बळावर यांनी हे मजा मारतात. आपण म्हणजे आज अशी अवस्था आहे आपली की तो वेगळा मुद्दा आहे, पण आज आपण क्लिनिंग ग्रेडिंग करत नाही. आज आपण जणू काही दुसऱ्या लोकांना आउटसोर्सिंगचं काम दिलेलं आहे. क्लिनिंग ग्रेडिंग करा, पॅकिंग करा आणि तुम्ही विका. तर हे काम आपल्याला करायचं आहे, जे फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून
गोदा फार्मा प्रोड्युसर कंपनी आता करते हिंगोली कळमनुरीला अशा प्रकारचं काम मोठ्या प्रमाणावर चना सोयाबीन आणि हळद मध्ये. तर मी हे का सांगतोय, याचा वायदे बाजाराशी काय संबंध आहे, तर वायदे बाजाराचे संबंध यासाठी आहे की तेजी मंदी कळून जाते आपल्याला, की आपल्याला थांबलं पाहिजे की विकलं पाहिजे. जसं आता सोयाबीनचं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता हळूहळू विकून निघून जायला पाहिजे, आपण जास्त आता थांबण्यात काही अर्थ नाहीये. 15 सप्टेंबरला नवीन पीक यायला लागतं आपल्याकडे भारतात बागायतीमध्ये नवीन, त्यामुळे आणि ही प्राइस चांगली आहे, आपल्याला काही सट्टेबाजी करायची नाही जास्त. तर वायदे बाजार हा दिशादर्शक आहे आणि वायदे बाजार आणि एकूणच बाजार समजणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आजच काही एक आपण स्टेटमेंट करून आजच एक अशी काही विधानं करण्यात काही उपयोग नाही. पण शेतकऱ्याला मॅच्युअर करणं, जसं मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलेलं की काल मला मक्यातली तेजी ही अमेरिकेतला जो वायदे बाजार आहे त्या वायदे बाजारावरनं मला जाणवत होतं की आपल्याकडे मक्यामध्ये एक संकेत जे आहेत पुढच्या काळामध्ये, तर ते संकेत चांगले आहेत, सकारात्मक आहेत. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण यासाठी करतोय की आपल्याकडे आज ही जी काही साधनं आपल्याला उपलब्ध आहेत ऑनलाईन, तर आपण अधिकारी असो शेतकऱ्यांची मुलं असो त्यांनी आता अभ्यास करायला पाहिजे. जमाना टेक्नॉलॉजीचा आहे, जगभरातले एक्सचेंज कसे ट्रेड होतात, जगभरातल्या पॉलिसीज कशा ठरतात, जगभरामध्ये वेदरची काय सिच्युएशन आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर वायदे बाजाराचं किंवा शेतमालाच्या बाजारभावाचं आकलन होतं. तर काल आपल्या एका तरुण मित्राने विचारलेलं की वेदर म्हणजे बाजारभाव ठरण्याच्या प्रक्रियेत मी मुद्दाम वेदरची काल चर्चा केली नव्हती, आणि त्यांनी असं विचारलं की वेदर कसं काम करतं. मग मी म्हटलं ही चर्चा सगळी आपण वायदे बाजाराच्या सेशन मध्ये करू की वेदर कसं भाव ठरवतं आणि वायदे बाजार त्याला कसा ट्रॅक करतो. तर मला सांगायचा मुद्दा असा होता की शेतमाल पिकांना वेदर क्रॉप असं म्हटलं जातं एका वेगळ्या अर्थाने, वेदर क्रॉप, की वेदर क्रॉप असं या अनुषंगाने आपण बोलूयात वेदरवर. वेदर कसा भाव ठरवण्यामध्ये वेदरची काय भूमिका असते. आता मी तुम्हाला जे स्क्रीन ओपन आहे तर ती आहे अमेरिकेतल्या वायद्या बाजाराची ही स्क्रीन ओपन आहे तुमच्या समोर. जर मला नेटवर्क आणखीन फास्ट मिळालं तर आपण तिथले भाव सुद्धा बघू शकतो ऑनलाईन मध्ये. तर त्यांच्याकडे हे खूप ॲडव्हान्स असं प्लॅटफॉर्म आहे हा, ज्यांच्याकडे वेदरचे सुद्धा वेदर सुद्धा ट्रेड होतो त्यांच्याकडे, हवामानाचं सुद्धा तिथे डेरिव्हेटिव्ह किंवा हवामानाचे सुद्धा फ्युचर्स तिथे अवेलेबल आहेत ट्रेडिंगसाठी. तिथल्या मोठमोठे कॉर्पोरेट्स हवामानाचा मुळे होणारा लॉस हेज करण्यासाठी किंवा त्याची जोखीम ज्याला आपण प्राइस रिस्क मॅनेजमेंट साठी ते लोक तिथे ट्रेड करतात मोठ्या प्रमाणावर वेदर फ्युचर्स किंवा वेदर डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की वेदर, तर बघा यावर्षी वेदर हाच एकमेव सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्स करणारा प्रभावी घटक आहे ज्यामुळे शेतमालाचे बाजारभाव बदलतात. आणि आपण आपल्या अभ्यासाने नुसता वेदरचा अभ्यास करून सुद्धा बाजारभावाचा कल कुठल्या दिशेने जातोय त्याचा आपण ट्रॅक करू शकतो. आता वेदर म्हणजे काय, माझ्या मते वेदर म्हणजे नुसतं पाऊस, फक्त पाऊस नाहीये, तर त्याच्यामध्ये थंडी किती आहे, उन्हाची तीव्रता किती कमी जास्त आहे, आर्द्रता किती कमी जास्त आहे, पाऊस किती जास्त किंवा कमी पडलाय, ह्या 4-5 गोष्टींचं पॅकेज येतं. आणि ह्या पॅकेजचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला तेजी मंदी अतिशय सटीक अनुमान लावता येतं. मागच्या वर्षी कांद्यातली तेजी ही सर्वप्रथम आपल्याकडच्या हवामान तज्ञांनी त्याचा अंदाज दिला होता. शेतकरी समाजाने स्वतःचे आता हवामान तज्ञ प्रोड्यूस करायला पाहिजे, कमोडिटी अनालिस्ट पाहिजेत. का पाहिजेत, कारण एका शेतकऱ्याला कळतं सगळ्यात म्हणजे शेतकरी प्लस हवामान तज्ञ. आता आपल्याला सगळे बघा MSc BSc ऍग्री, म्हणजे माझ्याहून जी काही 20 वर्ष मागची पिढी आहे समजा, तर माझं समजा 40-42 वय, तर माझ्याहून जे आता 22-23शीतले जे मुलं आहेत किंवा 30शीतले जे मुलं आहेत सहकारी आहेत, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता.
का? कारण त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. कसा ते सांगतो. मागच्या वर्षी 15 ऑगस्टला, ऑगस्टच्या आधीच हवामान तज्ज्ञांनी असं सांगितलं की फार मोठं पाऊस होऊ शकतो तेलंगणा कर्नाटकमध्ये आणि ज्यामुळे खरीप कांद्याचा क्रॉप नुकसानी देऊ शकतो. आणि झालं तसंच. आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या नंबर्सनुसार ऑल टाइम हाय 2.5 कोटी टन किंवा 212 कोटी टन उन्हाळ कांद्याचं रेकॉर्ड उत्पादनाचे आकडा अंदाज असताना सुद्धा खरीप सीझन पूर्णपणे वाया गेला, खराब झाला अति पावसामुळे. 15 ऑगस्ट पासून अतिशय जास्त आर्द्रता होती, अतिशय जास्त पाऊस झाला, त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरच्या सगळ्या लागणी खराब झाल्या, 80% खराब झाल्या. आणि जो चाळीतला कांदा होता तर तो तुम्ही पाहिले की साधारणपणे 15 फेब्रुवारी पर्यंत कांदा म्हणजे कांद्याचे भाव तेजीत होते. तर हे हवामान तज्ज्ञांचं यश आहे की त्यांनी सांगितलं की कांदा घाई करून विकू नका, थोडा रोखून धरा, कारण हवा बदलते, वातावरण बदलते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आशा करतो की मला जे सांगायचं होतं, हवामान कसं इम्पॅक्ट करतं ते कांद्याच्या उदाहरणातून आपल्याला कळलं असेल. दुसरं एक उदाहरण देतो मित्रांनो. सोयाबीन भारताचं जे उत्पादन आहे, तर भारताचं जे उत्पादन आहे ते 1 कोटी टन आहे सोयाबीनचं. आणि जगाचं सोयाबीनचं उत्पादन आहे 36 कोटी टन. परत आकडे आहे का? भारताचं 1 कोटी टन उत्पादन आहे आणि जगाचं उत्पादन आहे 36 कोटी टन. तर 36 कोटी टनामध्ये एकटा ब्राझील 13 कोटी टन आहे. 13 कोटी, भारताच्या 13 पट जास्त सोयाबीनचं उत्पादन हे ब्राझीलमध्ये होतं. आणि 1 महिन्याभरापूर्वी ब्राझीलमध्ये जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस नाहीये, अशा बातम्या अमेरिकन इंग्रजी वर्तमानपत्र, बिझनेस चॅनल्स, बिझनेस वेबसाइट्स, बिझनेस न्यूज पोर्टल्सवर येत होत्या, ज्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव आज वाढलेले आहेत. अमेरिकेत जेव्हा अर्जेंटिना जे दुसरं 5 कोटी टन उत्पादन आहे आणि अमेरिकेचं जवळपास 12 कोटी टन आहे, म्हणजे सोयाबीन बाबतीत बोलतोय मी. बघा, 11 कोटी टन अमेरिका आणि 5 कोटी टन अर्जेंटिना. तर बाजूने 24 आणि हे बघा तुम्ही पुढे 5, साधारणपणे 30 कोटी टन. 36 कोटी टनामधलं 30 कोटी टन म्हणजे 80-85% उत्पादन जगाचं अमेरिका खंडात होतं, ज्याच्यात दक्षिण अमेरिका आणि युएसए म्हणजे लॅटिन अमेरिका आणि युएसए मिळून. तर हा अमेरिका खंड हा सोयाबीनचा उत्पादक निर्यातदार आहे आणि आशिया हा आयातदार आहे. त्याच्यात चीन सगळ्यात मोठी आयात आहे चीनची. चीनची गरज आहे जवळपास 12.5 कोटी टन, त्यातलं 10 कोटी टन ते इम्पोर्ट करतात आणि दीड पावणे 2 कोटी फक्त तयार होतं. तर सोयाबीन हे अमेरिका आणि चीन मधले जे काही राजकीय संबंध आहेत, अमेरिका आणि चीनचं जे राजकारण आहे आपापसातलं, तर त्याच्यावर सुद्धा सोयाबीनचा फार मोठा प्रभाव आहे. चीनने जर ठरवलं की एक 2च मिनिटं, सरांचा एक अर्जंट कॉल असल्यामुळे सर क्विट झालेत. त्यामुळे कृपया कोणीही आपलं मार्गदर्शन सत्र सोडून जाऊ नये. 2 मिनिटात सर पर जॉईन होत आहेत. आणि मी सगळ्यांना सुरुवातीलाच सूचना दिलेल्या आहेत की कृपया कोणीही आपला स्क्रीन चालू करू नका, व्हिडिओ चालू करू नका. तरी सुद्धा ते विजय भोसले, पांडुरंग पाटील, दत्तात्रय देसाई हे सगळ्यांचे स्क्रीन चालूच आहेत. विजय भोसले साहेब, तुमचा व्हिडिओ बंद करा. पांडुरंग पाटील,
विजय भोसले, पांडुरंग पाटील, दत्तात्रय देसाई, आपला कृपया व्हिडिओ बंद करा. आता दीपक चव्हाण साहेबांनी सुद्धा सुरू केला बघा त्यांचं. विजय भोसले साहेब, ऐकायला येते का तुम्हाला? गाडी चालवायला लागलायत. हॅलो सर, आवाज येतोय का सर? हो येतोय सर, बोला बोला. हा सर, मध्ये कॉल आला मला, त्यामुळे ते डिस्टर्ब झाला. येस सर, नो इश्यू सर, कंटिन्यू सर. सर कुठपर्यंत आपण ऐकलेलं आहे? मला जरा डाऊट आहे सर. कुठपर्यंत आपण आपण सांगू? सध्या चायना आणि अमेरिकेच्या धन्यवाद सोयाबीनच्या सर. संदर्भामध्ये. धन्यवाद सर, तुम्ही खूप हा. धन्यवाद. मला खूप बरं वाटलं. खूप अपडेट आपण ऐकतोय सगळ्या गोष्टी. तर मला हे सांगायचं होतं सर, की हे आपण चर्चा यासाठी करतोय की हे हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत आमचे. त्याच्यात आपल्याला मी यासाठी सांगतोय की बऱ्याच गोष्टी त्याच्या अवतीभोवती असतात. फक्त बाजारभाव कसा ठरतो, त्याच्यात वेदरचा काय प्रभाव असतो, हा चर्चेचा विषय होता. आणि वेदर मुळे किती बदल होतात. जसं ब्राझील, अर्जेंटिनामध्ये जर पाऊसमान कमी झालं तर त्याचं रिफ्लेक्शन हे वायदे बाजारात सर्वप्रथम येतं. आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव पुढे, मग वायदे बाजारातले भाव पुढे हजार बारा. सचिन लोंढे, सचिन लोंढे, मायक्रोफोन बंद करा. सचिन लोंढे, सचिन लोंढे, तुम्हाला आवाज ऐकू येतो का? आता काम सोडायचं आहे. म्हणजे मला फोन करा, दिला जोडून. हा, तर सर, हा मी बोलतोय सर. तर आपण ही जी सगळी चर्चा करत होतो, तर हवामानाचा जो काही याच्यात पार्ट आहे, तर तो कसा आहे याचं आपण पाहिलं. काल आणखीन एक प्रश्न होता की आपण याला इन्शुरन्स किंवा आपण ह्या मार्केटमध्ये इन्शुरन्स बाजारभाव फिक्स कसा करू शकतो, किंवा त्याच्यात इन्शुरन्सची काही जोखीम व्यवस्थापन काही करता येतं का? आता अलीकडे खरं तर वायदे बाजार हे जोखीम व्यवस्थापनाचंच एक साधन आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये वायदे बाजारामध्ये व्यवहार करताना शेतकऱ्यांना खूप मोठे मार्जिन द्यावं लागतं. त्याच्यावर म्हणून एक पुट ऑप्शन्स नावाची कन्सेप्ट चालू केली, ज्याच्यामध्ये छोटा प्रीमियम भरता येतो 300-400 रुपयाचा. तर तो प्रीमियम भरून आपण एक 10 टन माल आपण त्याच्यामध्ये विकू शकतो आणि त्याची प्राइस लॉक करू शकतो. अशा प्रकारची सुविधा एनसीडीएक्सने आणलेली आहे. आणि ज्याचे ते श्रीकांत कुळेकर यांनी या संदर्भात बरेच लेख लिहिलेले आहेत, जे एनसीडीएक्स मध्ये आहेत, माझे मित्र आहेत ते. आणि त्यांनी या बाबतीत भरपूर प्रबोधन केलेलं आहे. तर अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट हे किंवा अशा प्रकारची सुविधा ही आता आपल्याकडे आलेली आहे. तर वायदे बाजार ही कन्सेप्ट भारतामध्ये येऊन, म्हणजे आधुनिक पद्धतीचे एक्सचेंज भारतामध्ये येऊन 2004 ला सुरू झाले आणि आज आपल्याला साधारणपणे 16 वर्ष 17 वर्ष झालेली आहेत. पण मित्रांनो, वायदे बाजार ही कन्सेप्ट अमेरिकेचा विचार केला तर त्याला 150 वर्षांची परंपरा आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण खूप नवीन आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये. आपण का नवीन आहोत? कारण आपण बेसिक अभ्यासामध्ये खूप आपलं मागे आहे. म्हणजे आपला जो सगळा टोटल एक व्याप आहे, म्हणजे शिक्षण पद्धती, प्रशासन, राजकारण, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप उशिरा काही गोष्टी करतो आणि त्यामुळे आपण याच्यात खूप मागे आहोत. आणि ह्या हळूहळू डेव्हलप होते. हे एके दिवशी इतकं डेव्हलप होणार आहे, जसं मी तुम्हाला अमेरिकेतलं उदाहरण दिलं की अमेरिकेत आज 2023-24 चे मका, सोयाबीन, गहूच्या किमती उपलब्ध आहेत. शेतकरी नियोजन करू शकतो 1 वर्ष आधी ते पीक लावण्याचा किंवा न लावण्याचा. अमेरिका आणि भारताची तुलना करणं तसं अयोग्य आहे, पण तिथे काय चालतं याची माहिती म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. भारतात खूप विविधता आहे. भारत फार मोठा देश आहे आणि आपल्याकडे हॉर्टिकल्चर असतील किंवा अन्नधान्य असतील, मसाले असतील, ऊस, ज्यूट, कपास सारखे इंडस्ट्रियल क्रॉप असतील. आपल्याकडे व्याप्ती खूप मोठी आहे आणि ही सगळी व्याप्ती, सगळ्या पिकांची व्याप्ती, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल या हिशोबाने त्यांचं उत्पादनाचं नियोजन, उत्पादनापेक्षा सुद्धा उत्पादन कोणतं पीक जसं चालणार आहे, कोणतं पिकाची मार्केटला जास्त गरज आहे, हे पीक लावण्यापूर्वी शेतकऱ्याला सांगणं आणि ते हार्वेस्ट केल्यानंतर इंडस्ट्रियल ग्रेड आणि स्टँडर्डची साधनं त्याच्या शेतात निर्माण करणं, शेतात जवळ निर्माण करणं, त्यावेळेला त्याचं उत्पन्न वाढणार आहे. आणि हे मी माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. अशा प्रकारे कोण काम करतंय आज? आता वायदे बाजार सक्सेस होण्यासाठी इकोसिस्टीम लागते, एक सिस्टीम लागते. आता समजा एखादा आपण
एक मोठं 5 स्टार एकदम जबरदस्त चांगलं हॉटेल उभं केलं एखाद्या गावामध्ये आणि रस्ते मात्र तुमचे खडीचे रस्ते असले तर त्या हॉटेलला कोणीच जाणार नाही. बरोबर वायदे बाजाराची आज सिस्टीम अशीच आहे की वायदे बाजार हे खूप चांगलं 5 स्टार असं एक हॉटेल आहे, परंतु शेतकऱ्याला जाण्याचे मार्ग बंद आहेत आज. ते मार्ग जर आपण उपलब्ध करून दिले, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एरगॉस नावाचं एक स्टार्टअप आहे. एक अभ्यासाचा विषय म्हणून सांगतो. हे स्टार्टअप काय करतं, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जातं, त्याचा माल क्लिनिंग ग्रेडिंग करून घेतो. समजा मका असेल तर तो मका पोल्ट्री स्टार्च इंडस्ट्रीला ज्या पद्धतीने लागतो त्या पद्धतीने त्याचं क्लिनिंग ग्रेडिंग किंवा क्लिनिंग करायची गरज पडत नाही मक्यामध्ये, पण एक प्रकारे ग्रेडिंग किंवा सोयाबीन असेल त्याच्यात क्लिनिंग ग्रेडिंगची गरज येते बऱ्याचदा आपल्याला. तर तशा प्रकारचं समजा एखाद्या मोठ्या ऑइल मिलला कसा माल लागतो, एक्सपोर्टरला कसा माल लागतो, त्या पद्धतीचा माल शेतावरच त्याचं पॅकिंग करणं, पॅकिंग करून तो माल गोदामात ठेवणं आणि गोदामात ठेवल्यानंतर शेतकऱ्याला एक डिजिटल पावती किंवा एक डिजिटल त्याची रिसिप्ट मिळते की तुमचा माल अशा अशा वेअरहाऊस मध्ये क्रेडिट झालेला आहे. आता तो माल कधी विकायचा हे शेतकरी ठरवेल. शेतकऱ्याने सांगितले की या रेटला विकून टाका, पुढे ती वेअरहाऊसिंगची एक सिस्टीम आहे की जी पुढे भारतातला कुठलाही व्यापारी तो घेऊ शकतो तो माल. तर अशा प्रकारची संरचना ही भरड धान्य, तेल बिया, मसाला पिकं, हॉर्टिकल्चरचे सगळे क्रॉप्स यामध्ये जोपर्यंत तयार होत नाही, फार्म गेट स्टँडर्डायझेशन इंडस्ट्री यूज साठी किंवा कस्टमर यूज साठी फार्म गेटला ज्या पद्धतीचं इकोसिस्टीम पाहिजे तशी इकोसिस्टीम भारतामध्ये तिच्यात प्रचंड मोठं काम बाकी आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही की या क्षेत्रामधलं काम हे फार मोठं काम बाकी आहे आणि खरा रोजगार, खरं पोटेन्शियल इथंच आहे. मूळ विषय वायदे बाजाराचा आहे, पण वायदे बाजारासाठी जे चॅनल्स लागतात, जसं मी तुम्हाला हॉस्पिटलचं उदाहरण दिलं की रस्ता पाहिजे, लॅब पाहिजे रक्त तपासण्याची, तर लॅब नसेल तर त्या उपयोगच नाही. म्हणजे त्या हॉस्पिटल नुसतं हॉस्पिटल उभं करण्यात काही मुद्दा नाही, तर त्याच्या अवतीभोवती जे सगळं त्याचं जे सिस्टीम लागते, तर सगळी सिस्टीम ही आज अस्तित्वात नाहीये हे मी वारंवार सांगत होतो. त्यामुळे वायदे बाजाराच्या यशस्वीतेला, सक्सेस होण्याला ही अडथळे आहेत. आता दुसरा अडथळा काय आहे मित्रांनो, की पॉलिसीच आहे. पॉलिसी तुम्ही म्हणाल पॉलिसीचा अडथळा म्हणजे नेमकं काय, तर आपल्या सरकारने हरभऱ्याचे भाव जर उद्या वाढले तर हरभऱ्याच्या वायद्याचे व्यवहारच बंद करून टाकलं, अशा प्रकारचं आपलं सरकार. काही डाव्या विचारांच्या लोकांच्या सातत्याने याला विरोध असतो. मला कळत नाही की डावे मित्र का विरोध करतात की चीनमध्ये सगळा वायदे बाजार पूर्णपणे क्षमतेने सक्सेसफुली रन केला जातो, भारतातच त्यांना असं वाटते की वायदे बाजारामुळे महागाई वाढते, असं चुकीचं एक धारणा तयार केलेली आहे. आता कांदा तर वायदे बाजारात ट्रेड होत नाही तरी कांद्याचे भाव वाढतातच किंवा कमी होतात, त्यामुळे कमोडिटीचे भाव वाढणं घटणं हा तिचा एक मूळ स्वभाव आहे डिमांड सप्लायच्या गॅपनुसार. परंतु वायदे बाजारावर तुरीचे व्यवहार खूप चांगले होत होते, ते बंद करण्यात आले. हरभऱ्याचे जर जास्त भाव वाढले तर त्याच्यावर मार्जिन वाढवलं जातं किंवा तो बंद केला जातो. तर अशा प्रकारे पॉलिसी आपली अशी आहे, अजून एवढी मॅच्युअर नाही आहे की ते व्यवहार सुरळीत होण्यासाठी. तिसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांमधली युनिटी किंवा एकीचा एक अभाव आहे. म्हणजे आज शेतकऱ्याला जर वायदे बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर एक इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठी हे थोडं अवघड काम आहे. म्हणजे त्याला त्या ब्रोकरकडे जाणं किंवा म्हणजे बँकेत सुद्धा अकाउंट उघडता येतं याचं. समजा तुम्ही जर ICICI बँकेत किंवा कोटक बँकेत गेला तर त्यांना सांगितलं HDFC बँकेत की आम्हाला कमोडिटी सिक्युरिटीज तुमच्या ज्या सिस्टर कंपन्या आहेत स्टॉक मार्केट मधल्या, ICICI सिक्युरिटीज असेल किंवा कोटक सिक्युरिटीज असतील, त्यांच्यामध्ये आम्हाला कमोडिटी अकाउंट ओपन करायचं आहे. तर ती एक प्रोसेस असते, ते ओपन करतात. म्हणजे हे ब्रोकर कंपन्या ते प्रोसेसिंग करतात समजा. तर तिथे अकाउंट उभं करणं आणि मग तो वायद्यात ते सगळं मार्जिन भरणं, कारण समजा सोयाबीन जर आज विकायचं असेल तर 5,500 म्हणजे जवळपास 5.5 लाखाचा व्यवहार आहे, त्याच्या 20% 30% मार्जिन, मिनिमम 15% जरी म्हटलं तरी तेवढं मार्जिन भरणं,
या सगळ्या प्रोसेस एक सामान्य शेतकऱ्याला अवघड का आहेत, कारण त्याचा तो बिझी असतो वेगळ्या कामामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीनं फार्मर प्रोड्युसर कंपनीज किंवा गट समूह यांनी एक अकाउंट ओपन करणं, अशा प्रकारचा एक्सरसाइज शेतकऱ्यांच्या वतीनं करायला पाहिजे. तर तो आज होत नाहीये. अर्थात काही लोक करताय, ज्याच्यामध्ये आता जय सरदार फार्मर प्रोड्युसर कंपनीने अशा प्रकारचा बुलढाण्यामध्ये उपक्रम केलेला आहे. तर हे शेतकऱ्यांमध्ये हा अवेअरनेस तयार करावा लागेल की वायदे बाजारात ज्या ज्या वेळेला किमती उंच असतात त्या त्या वेळेला आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने तिथे सौदे घेता येतात की नाही. हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता की ज्याच्यामध्ये वायदे बाजारामध्ये शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन आज 0 आहे. अक्षरशः शेतकऱ्याची वस्तू आहे पण ट्रेड करणारे लोक वेगळेच आहेत. आणि अलीकडच्या काळात तर वायदे बाजारात भांडवली संस्थांना परवानगी मिळालेली आहे गुंतवणुकीची. तर पुढच्या काळात बँका किंवा म्युच्युअल फंड्स वाले सुद्धा वायदे बाजारात गुंतवणूक करणार आहेत. तर त्या केसमध्ये आपला शेतकरी कुठं आहे हा प्रश्न जेव्हा पडतो, त्यावेळेला शेतकऱ्यांच्या वतीने हे काम उभं करण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीज किंवा ग्रुप पद्धतीने हा व्यवहार करता येऊ शकते. त्याला लागणारं सगळं नॉलेज, साधनं हे मिळू शकतात. त्याच्यात म्हणजे आमच्यासारखे लोक त्या बाबतीत विनामूल्य मदत करायला तयार आहेत. फक्त त्या कन्सेप्ट नीट समजून घेतल्या पाहिजे, त्या आपल्याला उपयोगाच्या आहेत की नाही हे पण समजून घेतलं पाहिजे. हे टायमिंग शॉर्ट असतात. हे दरवेळी रोजच काही बघायची गरज नाही आपल्याला. पण आज हळद आपल्याला वाटते की चला विकू शकतो आपण, तर आपण ते किंवा खरेदी सुद्धा करता येतो. म्हणजे मित्रांनो, सोयाबीनचे किंवा तुम्हाला आश्चर्य वाटेल की शेतकऱ्यांच्या वतीनं आज त्या पिकाच्या प्रोडक्शन कॉस्ट पेक्षा खाली बाजारभाव असतात कधी कधी. त्यावेळेस आपण तो खरेदीचा सौदा करून ठेवू शकतो. सोयाबीनला जिथं आपल्याला 3,500 प्रोडक्शन कॉस्ट असेल, 3,000, आणि जर त्याच्या आसपास जर वायद्यात जर भाव असले तर आपण ते घेऊ शकतो. म्हणजे पीक लावण्यासारखंच आहे. तर अशा प्रकारचा नवीन विचार करावा लागणार आहे शेतकऱ्यांना की ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये. आणि मी मगाशी जे बोललो की शेतकऱ्यांना उत्पादनच नाही तर सामूहिक एकत्र येऊन क्लिनिंग ग्रेडिंग करून डायरेक्ट सप्लाय कसा करू शकतो आपण. वायदे बाजाराचे वेअरहाऊसेस आहेत एनसीडीएक्स सारख्या संस्थेचे, तिथे आपण माल लावू शकतो का. तर अशा खूप संधी आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज येणाऱ्या काळात येणार आहेत. फक्त कच्चा माल विकायचा नाही आपल्याला, तर इंडस्ट्रीयल क्वालिटीचा माल आपल्याला तयार करून विकायचा आहे. हे सर्वप्रथम आपण जर लक्षात घेतलं तर वायदे बाजार हे त्याचं सपोर्ट करणारं एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्यासाठी. तर ही प्रक्रिया आहे. माझं असं म्हणणं आहे की जे काही नवीन ज्यांना याच्यात आवडतो अभ्यास करायला, अशा समूहांना आपण जरूर एक माहिती देऊ शकतो याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की एक मी प्रयत्न केलाय साधारणपणे एक 45 ते 48 मिनिटं मी थोडासा मुद्दाम थोडा थांबतो. ह्या विवेचनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर मला विचारा. आणि मी याच्यामध्ये काय काम करतो तेही तुम्हाला सांगतो. मी पोल्ट्री कंपन्यांसाठी सोया मिल संदर्भात किंवा मक्या संदर्भात आम्हाला ज्या ज्या वेळेला किमती स्वस्त वाटतात त्या वेळेला आम्ही बुकिंग करतो आणि त्याची थेट डिलिव्हरी पण घेतो. अशा प्रकारचे उपक्रम मी माझ्या माध्यमातून हे केलेले आहेत. एक अभ्यासक म्हणून आणि एक मार्केट पार्टिसिपंट म्हणून सुद्धा. एनसीडीएक्स वर एक ऑथोराइज पर्सन. हॅलो, हा सर, आवाज येतोय का? हा, मध्ये तो एक फोन आलेला. एकच मिनिट, मला जरा वायफाय लावतो मी. हा, तर अशा प्रकारे मी स्वतः त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्व आहे या सगळ्या प्रक्रियांमध्ये. पण ही प्रक्रिया खूप मोठी आहे. म्हणजे बेसिकली कन्सेप्ट आपण समजून घेतली. मला असं वाटतं की एक वन साइड होईल थोडस. आपल्याकडे अजून अर्धा तास वेळ आहे, तर माझं मत आहे की अर्धा तास प्रश्न उत्तर आपण करावीत असं मला वाटतं. तर मी थांबतो. अर्धा तास म्हणजे एक 20 मिनिटं राहिलेली आहेत, तर तेवढी मला वाटतं 12:30 पर्यंत वेळ आहे मला, बरोबर ना सर? यस सर, पुरेसा वेळ आहे आपल्याला. 12:30च्या पुढे गेलो तरी चालते, काय अडचण नाही सर आपल्याला. आणि विषय इतका महत्वाचा आहे आणि तो समजून घेणं सध्या काळाची गरज आहे. अगदी. त्यामुळं तुमचं मार्गदर्शन जरी लांबलं तर त्यात आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे सर. ठीक आहे सर, आपण म्हणता त्या पद्धतीनं काही प्रश्नोत्तराच्या काही माध्यमातून प्रश्न सुद्धा. घेऊयात. मला वाटतं हा. सहभागी पण बरेच लोक आहेत, 33-34 लोक आहेत. तर थोडस वन साइड नको जायला ह्या सगळ्या गोष्टी. येस सर, येस सर. सर, जसं आपल्याकडे प्रोडक्शनचा डेटा आहे तसा कन्झम्पशनचा डेटा ह्या कमॉडिटीचा मिळू शकतो का सर आपल्याला कुठे? बरोबर सर, असे प्रश्न आले तर खूप आपल्याला
वेगाने मी त्याचं ऑब्जेक्टिव्हली उत्तर देईल वेगाने आणि खूप जास्त प्रश्न घेऊ शकतो आपण. तर तुमचा मुद्दा सर NSSO जे आपला नॅशनल सॅम्पल सर्वे जे होतात त्याच्यामध्ये डेटा आहे सर आपल्याकडे प्रत्येक कम्युनिटीचा. आणि आपली जी लोकसंख्येच्या प्रमाणात किती कन्झम्पशन आहे, समजा आता 50 ग्रॅम प्रति डोई हे कांद्याचं कन्झम्पशन आहे, तर त्यानुसार किती गरज आहे आपली, तर 220 लाख टन ही गरज आहे कांद्याची. तर तुमच्या प्रश्नाचं सरळ उत्तर की आपल्या प्रति डोई कन्झम्पशन गव्हर्नमेंटचे पण आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जी बरोबर मॅच होते. तर कन्झम्पशनचे आकडे हे लोकसंख्येच्या अनुपातमध्ये आपल्याकडे प्रत्येक पिकाचे अवेलेबल आहेत आणि काढता येतात आपल्याला. येस सर, येस सर. कारण कसं झालंय आता कुठल्याही ॲग्री कमॉडिटीचा प्रोडक्शन आणि कन्झम्पशन शेवटी जसं म्हणलं की मागणी आणि पुरवठा यातली तफावत ही त्या मालाचा दर ठरवत असते. त्याच पद्धतीनं बरोबर. आपल्याकडं त्या आता ह्या सगळ्या वेदर कंडिशन्स, शेतकऱ्याची पीक घेण्याची कार्यपद्धती, त्याचं फायनान्शियल असेट या सगळ्यावरती त्याची एक प्रोडक्शन कॅपॅसिटी ठरत असते. आणि बरोबर. बाजारातील त्या मालाचा जो खप आहे, कन्झम्पशन आहे आणि त्या बरोबर. कन्झम्पशनमुळं त्या बाजारातील त्या मालाचा पुरवठा किंवा तूट याच्यावरती त्या किंमत ठरत असते. म्हणून म्हटलं की कन्झम्पशन आणि प्रोडक्शन यामधला जर गॅप आपल्याला शोधता आला तर खऱ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आपण त्यांच्या उत्पादित मालाला एक दर देण्यासाठी निश्चित एक मदत आपली होऊ शकते. म्हणून हा गॅप शोधणं ही एक बेसिक जबाबदारी आम्हाला पहिल्यांदा करावी लागेल असं वाटते सर. तुम्ही इतकं छान वाक्य बोललायत ना हे खरं हा. तर गॅप शोधणं, येस सर. एक कन्झम्पशनचा डेटा घ्यायचा आणि प्रोडक्शनचं एक अनुमान बांधून त्या वर्षामध्ये कुठे गॅप येऊ शकतो. मला वाटतं आपल्या 2 दिवसाच्या चर्चेतलं सर्वाधिक महत्वाचं वाक्य तुम्ही बोललात. येस सर, येस सर. ती सध्या गरज आहे काळाची आपल्याला. नाही खूप कारण सुरेख, खूप हा. सुरेख. आणि कारण आमचे आपण मित्र काय आहेत होतंय, सर, हा आमचे सर, काही मित्र आहेत जे टोमॅटो पिकामध्ये अभ्यास करतात आणि ते गॅप शोधतात की कधी गॅप येणार आहे. तर गॅप कसे शोधतात ते? तर गॅप हा. असे शोधतात की रोपवाटिकांमध्ये किती रोपं विकली गेली आहेत, वेदर कसं येस. आहे, प्रोडक्शन जसं आता प्रोडक्शन सेंटर्स कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश याच्यामधल्या टोमॅटो बेल्ट्स मधले वेदर कसं आहे, हा. राईट नाऊ पर एकर यील्ड कसं आहे, असा एक ग्रॉसली थोडा स्टडी. आता याच्यामध्ये आपल्याकडे डाटाचा दुष्काळ आहे पण एक प्रायमरी एक अनुमान बांधतात ते. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे कन्झम्पशनचा एक मंथली कन्झम्पशनचा एक डेटा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कांद्याचं रोज 50 ते 60,000 टन गरज असते आपली कांद्याची रोजची. तर महिन्याची बर. 15 ते 16 लाख टन. तर हा हे चुकत नाही म्हणजे एवढीच. आणि हे व्हेरियस सगळे कन्झम्पशनचे नंबर्स बघून आपल्याला ह्या अनुमानापर्यंत येतो आपण की एवढं आपलं आहे आणि आपण आपलं स्वतःचं ओन कन्झम्पशन सुद्धा तुलना करू शकतो या सगळ्या गोष्टींची. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही बरोबर बोललात की अशा प्रकारे ह्या आणि हे याच्यामध्ये सर खूप पैशाचं काम आहे. आपल्याकडे तसं प्रोफेशनल काम केलं जात नाही. पण गव्हर्नमेंट पासून प्रायव्हेट संस्थांपासून हा जो गॅप शोधण्याचा जो कार्यक्रम आहे तो हा शेतकऱ्यांच्या पिढीसाठी आपल्या सगळ्यांपुढे हेच चॅलेंज आहे की आपल्याला गॅप शोधायचे. अगदी तुम्ही राईटली म्हटलं असं. आणि असं काही लोक जे करताय, जसं आमचे काही मित्र टोमॅटोमध्ये करतात, आमचे काही मित्र ह्या धान्य पिकांमध्ये करतात. तर शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म कसे कसे गॅप तयार होतात, तर तसे गॅपचा अभ्यास करून म्हणजे व्यापारी कम्युनिटी किंवा आज आज असं आहे की व्यापारी कम्युनिटीलाच व्यापारातलं कळतं हा एक गैरसमज आहे. त्यांना किती कळतं ते आम्ही बघतो रोजच, ते किती लॉस करतात ते आणि किंवा फायदा पण करून घेतात. तर ते गॅप हा ज्या गोष्टींमुळे तयार होतो अशा फंडामेंटलचा जो स्टडी करणं आहे आणि त्यासाठी ज्या संस्थात्मक काम उभं करणं आहे गव्हर्नमेंट आणि शेतकऱ्याच्या लेवलला, तर ती याच्यातली मला गरज वाटते. आणि जो तुम्ही विषय उपस्थित केला त्या अनुषंगाने. येस सर, येस सर, येस सर. थँक्यू सर. हो हो. हा सर बोला. नमस्ते. हो हो. हा, फार ढोबळ वाक्य आहे. हम्म, हम्म. बरोबर आहे ना. खरंय ना, खरंय खरंय खरंय.
बरोबर. आता याचं उत्तर मी तुम्हाला पटेल, कन्व्हिन्स होईल या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिलं तर तुमच्या मताशी मी सहमत आहे की शेतकऱ्याला बाजारभावाच्या नुसार अभ्यास करा हे वाक्य मला मत अजिबात आवडत नाही असं सांगणं असं. आणि मी तर म्हणतो आपल्याकडे एक पद्धतच आहे की कोणीतरी करायला पाहिजे, पण आपण काय करतो हे महत्वाचं आहे. म्हणजे हे वाक्यच बोलणं चुकीचं आहे की करा असं, शेतकऱ्यांना असं सांगणं की त्याचं. आणि बरं ते इतकं ढोबळ असतं की त्याचं नेमकं काय स्पेसिफिक विचारायला गेलं तर त्यांनाही माहित नसतं नेमकं काय सांगायचं तुम्हाला. आता याचं शेतकऱ्याला करा याच्यापेक्षा आता कोण असं करतंय, समजा जसं मी काल तुम्हाला एक उदाहरण दिलं, आणि समजा मी एक व्यक्ती आहे, छोटा अतिशय लहान माणूस आहे, या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिस्ट म्हणून म्हणतो की मी माझ्या पद्धतीने फेसबुकवर लिहितो, मला जेवढं आकलन होतं तेवढं, किंवा अॅग्रोनला लिहितो. मग मी कोणाच्या आधारावर हे लिहितो? समजा आता तुम्ही विचारलं की अशा प्रकारे शेतकऱ्यांना गाईड करणारं काही संस्था आहेत का, असं काल पण. तर अशा प्रकारे गाईड करणाऱ्या जी काही प्रॉपर संस्था पाहिजे भारतामध्ये, मार्केट इंटेलिजन्सची, अशी संस्था माझ्या माहितीत आज भारतात नाहीये आजपर्यंत. मग आमच्यासारखे लोक हे कशाच्या बळावर हा अभ्यास करतात? आता आम्ही काय करतो की अमेरिकेत आपल्याकडे हे मका सोया ह्या ग्लोबल कमोडिटी आहेत, त्यामुळे अमेरिकेतले रिपोर्ट आम्ही वाचतो. त्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असे की अमेरिकेत मका सोया कॉटन सारख्या इंडस्ट्रियल क्रॉप, गहू पण आहे त्याच्यात, तांदूळ पण आहे, तर 5-6 पिकांचं, आणि आता समजा आता शुगर पण आहे त्याच्यात, तर या 5-6 इंडस्ट्रियल पिकांचा असा अभ्यास USDA, युनायटेड स्टेट्स ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, याच्या वेबसाईटवर गेलात की ते मंथली डिमांड सप्लायची रिपोर्ट देतात. त्यामुळे पहिलं उत्तर की आहे अशी व्यवस्था, पण ती देशाच्या बाहेर आहे, तर तिचा अभ्यास करणं. देशाच्या बाहेर ही जी व्यवस्था आहे, तर भारतामध्ये कोण असा अभ्यास करतो? भारतामध्ये तामिळनाडू ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अशा प्रकारचा अभ्यास करतात, त्याच्या वेबसाईटवर ते असे रिपोर्ट टाकते आता. त्यानंतर किसान चॅनलवर एक कार्यक्रम येतो, आणि त्यानंतर ह्या ज्या प्रायव्हेट ब्रोकिंग फर्म आहेत, आता मनी कंट्रोलवर जर तुम्ही गेलात तर मनी कंट्रोलवर खूप अशा ब्रोकिंग फर्म आपले रिपोर्ट टाकतात त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून. त्यांच्या क्लायंटसाठी ते रिपोर्ट असतात, पण ते आपल्याला पण ऍक्सेस आपण पण बघू शकतो. तर मनी कंट्रोलवर जर तुम्ही गेलात कमोडिटी सेगमेंटमध्ये, तर तिथे सगळे रोजच्या रोज ते रिपोर्ट टाकतात, पण वायदे बाजारात ज्या कमोडिटी ट्रेड होतात त्यांचेच टाकतात ते. आता राहिला प्रश्न हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं काय आहे, कारण हॉर्टिकल्चर क्रॉपचं 32 कोटी टन उत्पादन आहे, म्हणजे सगळ्यात जास्त उत्पादन तर हॉर्टिकल्चरचं होतं, मसाले पिकं सगळं जर बघितलं तर. त्याच्या बाबतीतली आज असं आहे की आज त्याची सुविधा उपलब्ध नाही. आता कांद्यामध्ये मी गेली 99 पासून, मी मूळचं नाशिकचं आहे, मी ऍग्रिकल्चर जर्नलिस्ट म्हणजे शेती पत्रकार, आणि नंतर ऍग्रिकल्चर कमोडिटी अनालिस्ट म्हणजे विश्लेषक झालो, आणि स्वतःचं प्रोफेशनल एक फ्रीलान्सर म्हणून काम करतो. तर कांद्यामध्ये मी माझा एक अभ्यास केला, मी काही साधनं शोधली की काय काय साधनं आहेत. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे रिपोर्ट्स आहेत, आपेडाचे एक्सपोर्टचे रिपोर्ट्स आहेत समजा, नंतर त्यानंतर आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा सोईंगचा डाटा आहे. आता 3.5 लाख हेक्टर कांद्यातलं सोईंगचं क्षेत्र आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत 4.5 लाख हेक्टर होतं, म्हणजे 1 लाख हेक्टर कमी दाखवते. बांगलादेशची डिमांड, मलेशियाची डिमांड, याचा मी त्या देशातल्या वेबसाईटवर जाऊन अभ्यास करतो, किंवा काही एक्सपोर्टरशी बोलतो, पॉलिसी मेकरशी बोलतो की एक्सपोर्ट कधी हटवणार, बॅन कधी आणणार. तर मी माझं स्वतःच एक आकलन करून ते रिपोर्ट लिहितो. आता मी एक इंडिव्हिज्युअल आहे, व्यक्ती आहे, माझी काही संस्था नाही. अशी संस्था जर मला प्रायव्हेट तयार करायची असेल तर शेतकऱ्यांसाठी कोण खर्च करणार आहे त्याच्यावर, हा पहिला प्रश्न आहे. तर कोणी खर्च करायला तसं, किंवा कोणी पुढे यायला तयार नाही आज, किंवा तसं. आणि आपलाही स्वभाव नाही कोणाला सांगण्याचा. माझ्या परीने माझ्या समाधानासाठी मला जेवढं शक्य होतं तेवढं मी कांद्यात गाईड करतो लोकांना, आणि त्याचे रिझल्ट अतिशय चांगले, 3-4 इतके चांगले आहेत की मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्याकडे जे व्हॉट्सअप आहेत लोकांचे जे, आणि नुकसान होऊ नये, नुकसान झालं नाही तरी म्हणजे फायदा झाला नाही तरी चालेल, नुकसान होऊ नये अशा प्रकारची मी स्वतःची मार्केट प्रोजेक्शनची एक सिस्टीम माझी स्वतःची मी राबवतोय. तर सांगण्याचा मुद्दा असा की मी एक इंडिव्हिज्युअल आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पहिलं अमेरिकेचं कृषी खातं, दुसरं तामिळनाडूची ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, तिसरं किसान चॅनलला 8:30 वाजता ते प्रयत्न करतात देण्याचा, चौथं ब्रोकिंग फर्म्स आहेत, मनी कंट्रोलला तुम्हाला अवेलेबल आहे, पाचवं माझ्यासारखे जे छोटे छोटे लोक आहेत इंडिव्हिज्युअल अभ्यास करणारे पिकामध्ये, एक ग्रॉसली,
अशी लोक, ॲग्रोवन सारखं एक दैनिक आहे जे चांगलं ज्या पद्धतीने बाजारभावाची माहिती देत असतं. तर असे विखुरलेले रिसोर्सेस आहेत. तुमचा मुख्य मुद्दा जो आहे की गव्हर्नमेंट लेवलला संस्थात्मक पद्धतीने असं काम करायला पाहिजे, तर ते केलं जात नाहीये. का केलं जात नाही? कारण तो प्रश्न चर्चेतच येत नाही. का चर्चेत येत नाही? कारण शेतकऱ्यांचे म्हणून जे काही प्रतिनिधींनी जो चर्चेत आणला पाहिजे हा केंद्रात आणि राज्यामध्ये पॉलिसी लेवलला, तर शेतकऱ्यांचं रिप्रेझेंटेशन तसं मला वाटत नाही की त्याला कोणी प्राधान्यक्रम त्याला आहे. असं जसं अमेरिकेच्या धर्तीवर प्रत्येक क्रॉप मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसं करता येणं शक्य आहे आपल्याला, पण तसे संस्थात्मक आपल्याकडे आणि हे खरं तर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह पाहिजे हा, कारण प्रायव्हेट लोक त्यांच्या हिशोबानेच बाजारभावाचे अंदाज सांगणार कधी पण असं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, मला असं वाटतं की मी जे बोललो त्यातलं तुम्हाला कितपत पट. हं, 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 हं. सांगतो सर. डवले सर माझे आमचा चांगला परिचय आहे आणि डवले सरांना सुद्धा मी जे काम करतोय ते कम्प्लीट माहिती आहे. मागे दिवसे साहेब होते, त्यांना पण ते माहिती आहे काम. आता तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर देतो मी की माझ्याकडनं मी सर तुम्हाला एक सांगतो की मी आता माझ्याकडे हरभरा रिपोर्ट दर महिन्याला मी प्रसिद्ध करतो. तो रिपोर्ट गोदावरी फार्म प्रोड्युसर कंपनीने त्याला एक आर्थिक सपोर्ट केलेला आहे त्या रिपोर्टला. तर माझ्याकडेचे जे रिपोर्ट आहेत तर ते मी तुम्हाला देईल तुमच्या व्हॉट्सअपला चण्याचा. तर मी चणा म्हणजे हरभरा, मका, सोयाबीन, कांदा, तूर या 5 पिकांमध्ये मार्गदर्शन करायला तयार आहे किंवा रिपोर्ट द्यायला तयार आहे. तर त्या रिपोर्ट जे मी तुम्हाला देईल, रिपोर्ट समजा महिन्याला एक रिपोर्ट, समजा मी तुम्हाला या 5 पिकांचे, आता मी सध्या हरभऱ्याचा रिपोर्ट देतोय, तर तो रिपोर्ट मला गोदावरी फार्म प्रोड्युसर कंपनी त्याला सपोर्ट करतं, त्यामुळे तो रिपोर्ट तुम्हाला मी देईल रामेतीला. त्यामुळे त्याच्यात काही अडचण नाही मला. उरलेले जे 5 रिपोर्ट आहेत सर, तर त्या 5 रिपोर्ट जर तुम्हाला द्यायचे असतील, आता मी ते रिपोर्ट मी पोल्ट्री आणि स्टार्च इंडस्ट्रीला माझी प्रायव्हेट सर्व्हिस आहे, त्यांच्यासाठी वेगळे रिपोर्ट, म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडं वेगळं. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला जर ह्या 5 उरलेल्या 4 पिकांमध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन माझ्याकडनं हवं असेल, तर मला माहित नाही, परंतु जर गव्हर्नमेंटने जर काही एक किंवा जर अशी काही तरतूद केली की कारण याच्यातले जे लेबर चार्जेस आहेत, म्हणजे त्याच्यात ते लेबर चार्जेस जर काही ते वेगळा विषय आपण बोलू स्वतंत्र, की याच्यात लेबर चार्जेस किती असू शकतात, त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो, या गोष्टींवर आपण बोलू शकतो. तर त्या गोष्टी थोड्याशा आपल्यासारखे जे काही अधिकारी आहेत किंवा त्यांनी जर बसून आपण चर्चा केली, त्यातनं मार्ग निघू शकेल. त्याचं उत्तर. हो. मी आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो सर. जर महाराष्ट्र ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट जर तयार असेल बरं का, तर अशा प्रकारची व्यवस्था उभी करून, पूर्ण व्यवस्था पूर्ण व्यवस्था उभी करून देण्यामध्ये, उभी करण्यासाठी विना अट मी सहकार्य करेल. रेकॉर्डवर काही नाही, पण माझं म्हणजे मी रेकॉर्डवर नाही राहणार, पण विना अट. आणि तुम्हाला पूर्ण सिस्टीम अशी कशी उभी करता येऊ शकते, अशी सिस्टीम महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी आठवड्यातला एक दिवस द्यायला तयार आहे या सगळ्यासाठी वाटल्यास. तर ही सिस्टीम, आणि आणि मी मी काय बोललो, विना अट, माझ्याकडनं काही अट नाहीये. तर मी अशा प्रकारची सिस्टीम जर उभी करायची असेल ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला, आणि ती प्रोफेशनली तुमचे रिपोर्ट विकले सुद्धा जाऊ शकतात मार्केटमध्ये, असं काही नाही असं. असं. हो.
खरंय सर. खरंय. दहा टनाचा सौदा करता येतो पहिला वायदे बाजारामध्ये. विचार केला तर वायदे बाजारामध्ये 10 टनाचा सौदा आपण करतो. आणि अकाउंट ओपनिंगची प्रोसेस इतकी सोपी आहे की बँकेत खातं ओपन करणे एवढी सोपी आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे जर कोणी एफपीसी रेडी असेल तर त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे. ते एक उदाहरणार्थ आता समजा तुम्ही पुण्यात आलात कधी तर ते कोटक कमोडिटीज, मोतीलाल ओसवाल कमोडिटी असे भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये काम करणारे, किंवा एनसीडीएक्स मध्ये जे गुळेकर आहेत असं, तर गुळेकर पण तुम्हाला गाईड करतील. तर अकाउंट ओपनिंग आणि व्हॉल्यूम या दोन्ही अतिशय साऱ्या सोप्या गोष्टी आहेत, त्याच्यात काही अडचण नाही येणार तुम्हाला असं. आणि प्रोसेस म्हणजे तुम्ही जर एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर कंपनीच्या नावावर ते अकाउंट ओपन होईल. आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगितलं की मला सौदा करायचा आहे, आज एनसीडीएक्स खूप सपोर्ट करते या सगळ्या कामांसाठी. शेतकऱ्यांनी म्हटलं की मला सौदा करायचा आहे समजा, तर तो सौदा तो तेवढं मार्जिन किंवा कंपनी त्याच्या मार्जिनमध्ये त्याचा सौदा बुक करू शकतं. त्यामुळे ह्या प्रोसेस अतिशय साध्या सोप्या आहेत. याची काय पद्धती हा एक स्वतंत्र विषय. हा, काय म्हटले सर तुम्ही? हा, एकूण व्यवहाराचं मार्जिन असं आहे सर, एक्सचेंजचा नियम असतो. एक्सचेंज म्हणजे एनसीडीएक्स हे एक्सचेंज आहे. एक्सचेंज म्हणजे समजा बाजार आहे असं समजा. तो बाजारामध्ये नियम आहे की आता 10% पाहिजे मार्जिन. म्हणजे सोयाबीन जर तुम्हाला बुक करायचं असेल, आयदर बुकिंग मध्ये विकण्याचा किंवा घ्यायचा, दोन्ही मध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला आज समजा आज चणा आहे, चणाचं 5 लाखाचा 10 टनाचा वायदा हा 5 लाख रुपये लागतात. 5 लाखाच्या 10% म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला भरायला लागतात. हम्म. हम्म. कम्युनिटी असं मार्केट आहे सर, की जसं तुम्हाला मी म्हटलं की आपण घर जेव्हा बुक करतो सर, घर जेव्हा बुक करतो आपण, बरोबर, तर घर बुक केल्यानंतर घराच्या किमती वाढू शकतात, घटू शकतात किंवा स्टेबल राहू शकतात. हे तर तुम्हाला मान्य आहे. तर हे मार्केट व्हर्च्युअल समजा एके वेळेस दिसत असलं तरी त्याचा संबंध रियालिटीशी आहे, हे त्याचं उत्तर आहे. हो. हो, सांगतो मी तुम्हाला, सांगतो. हो, तुमचा प्रश्न कळला मला. आता कसं आहे सर की इन्व्हेस्टर हे जे मार्केट एक्सचेंज असतं ना, जगातलं कुठलं पण एक्सचेंज ते सगळ्यांसाठी खुलं असतं. तर याच्यामध्ये समजा तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्याकडे सातबारा नाही काय नाही, तरी तुम्ही मका घेतला किंवा सोयाबीन घेतला तर तुम्हाला घेता येतो तो, बरोबर. तर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टर म्हणून तिथे घेतात तेव्हा एखादा म्युच्युअल फंडला परवानगी दिली, तर म्युच्युअल फंडचं उद्दिष्ट काय असतं की त्याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहक आपल्या कस्टमर्सचं उत्पन्न वाढवणं. तर त्याला असं वाटलं की सोयाबीन स्वस्त आहे, तर सोयाबीन मध्ये तो पैसा टाकेल. अमेरिकेत असे हेज फंड आहेत, कमोडिटी हेज फंड आहेत. तर ही फायनान्शियल सगळी सिस्टीम अशी आहे की जिच्यामध्ये सगळ्यांसाठी ते ओपन आहे आणि उद्या जाऊन सगळे लोक त्याच्यात व्यवहार करतील. मग आपण म्हणतो की शेतकरी कुठं असणार, तर शेतकऱ्याला यासाठी आजचा कार्यक्रम हा त्याच्यातली एक पहिलं पाऊल किंवा आपल्या प्रकारे एक आपण पुढाकार आहे समजा. की आज कसं आहे की शेतकऱ्यासाठी या सगळ्या सिस्टीमचा उपयोग घेणं आणि प्रोफेशनली याचं काम करणं हे शक्य आहे. आणि शेतकऱ्याला याचा खूप फायदा पण होऊ शकतो. पण आपल्याला शेतकऱ्याच्या वतीनं एक व्यापारी माइंडसेटची एंटरप्रेन्युअल एंटिटी स्थापन करावी लागणार आहे. आणि ती एंटरप्रेन्युअल एंटिटी स्थापन करणं हे आपल्या पुढचं चॅलेंज आहे. हे त्याच्यातलं उत्तर आहे माझ्या मते. जी. जी. जी.
तुम्ही चांगला चांगला प्रश्न विचारला सर, बरं का. तर आपण बघा, वायदे बाजार वायदे बाजार हे ना सर, बरं का, आपण आता हॅलो सर, येतोय का आवाज सर? हॅलो. हा सर, तर तुमचं प्रश्नाचं उत्तर असं आहे, खरीप किंवा रब्बीत काम आपल्याला करण्याचा निर्णय घेण्याआधी सर, आपण तसं काम करू शकतो, पण आपल्याला स्वतःचं एक आधी काय करायला पाहिजे की स्वतःचं क्लिनिंग रिडिंगचं काम. सर माझा आवाज येतोय का? हॅलो सर. हा, काय झालं सर, मी लॅपटॉपवरच राहिलो असतो, पण काय झालं, आज 11ची वेळ आणि आमच्या 10वीच्या परीक्षा चालू आहेत ना मुलांच्या, तर ते लॅपटॉप त्यांच्याकडे बिझी त्यामुळे फोनवर मला करायला लागलं सगळं असं. नाही तर काय प्रॉब्लेम. तर मला थोडक्यात सांगायचं असं आहे सर, की आपल्याला आधी वायदे बाजाराचं काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वतःचं क्लिनिंग रिडिंग या सगळ्या कामं करता आलं. म्हणजे वायदे बाजार सेन्स करायचा असेल, वायदे बाजारात काम करायचं असेल, तर त्या कमोडिटीचा जो काही एक्सपर्टीज आहे त्याचा आपल्याला ऍडवाइस जो आहे व्यवस्थित, तो ऍडवाइस घेण्यासाठी, कारण आपला जर सौदा चुकला तर आपले सगळे शेतकरी आपल्या घरावर येतील सगळे. समजा उद्या जर तुम्ही चुकीचा सौदा केला वायदे बाजारात समजा, तर लोक म्हणतील की काय उपयोग झाला आम्हाला तुमच्या वायदे बाजाराचा. तर माझा मुद्दा असा आहे की वायदे बाजारात काम करताना जो काही इन्फॉर्म डिसिजन आहे, त्या इन्फॉर्म डिसिजनसाठी आपल्याला थोडंसं व्यापारी माइंडसेटचं व्हायला लागेल. व्यापारी माइंडसेटचं होण्यासाठी मी परत तुम्हाला तेच सांगेल की हा एक्सरसाइज जो माणूस करणार आहे त्याला
त्याला सगळं माहिती पाहिजे चांगलं, आणि समजा त्याला उद्या त्याला ऍडवाइस, समजा आता सोयाबीन विकायचं आहे की घ्यायचं आहे याचा ऍडवाइस घेण्यासाठी त्याच्याकडे तो स्वतःच त्याचं नेटवर्क चांगलं पाहिजे, तो अतिशय स्मार्ट त्याला डिसिजन घेता आला पाहिजे. कमोडिटी समजा सर मी आज कमोडिटी अनालिस्ट म्हणून काम करतोय, तर एखादा म्हणजे एका दिवसात तुम्ही मार्केट इंटेलिजन्स नाही शिकू शकत कोणी. आता मी अवेलेबल आहे, समजा आता मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे की मक्याचा डिसिजन घ्यायचा की नाही समजा, राईट, तर मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो, पण तो सल्ला एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या प्रकारचं मॅन पॉवर आपल्याकडे पाहिजे तर ते गरजेचं आहे. थोडीशी व्यापारी पण माइंडसेट पाहिजे त्याच्यासाठी. तर मी आता तुम्हाला वायदे बाजारात काम करण्याचा सल्ला मी फारसा शेतकऱ्यांना का देत नाही. माझं असं म्हणणं असतं की वायदे बाजारात काम सुरू करण्यापूर्वी आपण फिजिकल बाजारात काम शिकलं पाहिजे. फिजिकल बाजारात काम शिकलो की वायदे बाजारात काम करणं सोपं जाईल, असं माझं म्हणणं आहे सर. हो. बरोबर. मार्केट अनालिसिस शिकवणारी, मार्केट अनालिसिस किंवा कमोडिटी मार्केट अनालिसिस शिकवणारी संस्था आज भारतात, मी जसं बोललो की ही स्वतंत्र विद्याशाखा आहे, ती अस्तित्वात नाही भारतामध्ये. तर परदेश, हा हा म्हणजे जे प्रॅक्टिकल आहे ते सांगण्यात मला काही प्रॉब्लेम नाही सर. पण 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 जर तुमच्याकडे, मी तुम्हाला परत सांगतो, जर असे कोणी ऍस्पिरंट्स, असे चांगले लोक असतील सर बरं का, असा एक ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मधले एक चांगले, ज्यांना इकॉनॉमीची आवड आहे, ज्यांना मार्केटची आवड आहे, असे जर 10-15-20 लोक असतील तर त्यांना पूर्ण ट्रेन करण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. आणि त्यांना त्यांचं मार्केट अनालिस्ट मध्ये रूपांतर करू शकतो आपण, ते काही अवघड नाही. कारण ते आम्ही आता गेली 20 वर्ष समजा हळूहळू शिकलोय सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तसा बॅचलर ऑफ आर्ट्स आहे, माझा काही संबंध नाही यांच्याशी. पण माझी जेव्हा सुरुवात झाली इच्छाशक्ती, म्हणजे मला माझ्या ती वातावरण सर, म्हणजे मी जेव्हा 99ला पत्रकारिता सुरू केली ना, तेव्हा मी कांद्याचे बाजार काय राहणार इथून बातमी सुरू झाली आमची. असं मग त्या बातमीतनं आपण हळूहळू घडत आलोय. तर मी जे सांगतो सर त्याच्या मागे मी नक्की सांगेल की एक 21 वर्षाचा मी जे काय सांगतो त्याला रेफरन्स आहेत, उदाहरणं आहेत. तर तुमचा जो मुद्दा आहे, तर तसं मार्केट अनालिस्ट तयार आज जरी कुठं विद्याशाखा नसली अस्तित्वात, पण आपण तयार करून देऊ, तसे लोक त्यांना तसं तयार करू, हे मी तुम्हाला माझ्या वतीने आश्वासन देतो. हो. हा दीपक सर नमस्ते. हा आशुतोष बोला. हा सर, मी सर आशुतोष बोंगळे सर, मी स्वतः शेतकरी आहे सर. हम्म. सर मागचं तेजी मंदीचं पाहिली कांद्यात, तर दर अल्टरनेटिव्ह वर्षाला सर तेजी मंदी होती तशी मागच्या 10 वर्षात. हम्म. पण सर आता सलग 2 वर्ष सर कांद्यात तेजीत आहे. हम्म. या वर्षी पण तसं जाणवतं सर तेजीत जायला असं. तर सर थोडं सर आपला गायडन्स मिळलं तर कृपया सर. आता दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही स्वतःच मार्केटचे अॅनालिस्ट किंवा अभ्यासक बनण्याचं सगळं पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये या प्रश्नामध्ये. ज्यांना असा पहिला प्रश्न पडला समजून घ्यायचं की हा भविष्यातला मार्केट अॅनालिस्ट आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 15ला तेजी होती, 16ला मंदी होती कांद्यामध्ये, 17ला तेजी होती, 18ला मंदी होती, 19ला तेजी होती, बरोबर, आणि त्याच्यानंतर 20ला पण तेजी होती, बरोबर, हो सर. आणि आता 21ला पण तेजी राहील की काय. तर याच्यामध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं, याच्यामध्ये वेदर हा फार मोठा इम्पॅक्ट करतो घटक. आता तुम्ही म्हणाल अहो मग हे बॅक टू बॅक तेजी का आली, म्हणजे जर वर्षाआड तेजी मंदीचं सायकल होतं तर सायकल ब्रेक झालेलं आहे. तर कमोडिटी मार्केट मधला पहिला थंब रूल आहे की कुठल्याही आधीच्या पूर्वग्रह धारणा घेऊन मार्केटचा अभ्यास करता येत नाही कधीच, आणि ट्रेंड फॉलो करायला लागतो. म्हणजे आता जोपर्यंत वर्षाआड तेजी मंदी होती तोपर्यंत आपण तसं करत होतो, पण आता असं दिसतंय की असं का व्हायला लागलंय,
असं का व्हायला लागलंय मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये फार सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आहेत, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. म्हणजे भारताची वाढती कांद्याची भूक त्याला जबाबदार आहे. नंबर एक, हं. निसर्ग इतका प्रतिकूल कधीच नव्हता मागच्या 2 वर्षात कांद्याच्या बाबतीत. म्हणजे कांद्याचा खरीप हंगामच गायब झाला काय केलेलं आहे आपण हो असं. हो तर हे याचे रिझन्स आहे वेदर, आणि वेदर ट्रॅक करता येतो. हं. हो सर. दुसरा, आपला कन्झम्पशन, म्हणजे 1 कोटी लोकसंख्येला 1.5 लाख टन कांदा लागतो वर्षभरामध्ये. तर मी भारताचा कांद्याचा अभ्यास करताना बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका पण आपले देश समजतो, राज्य. हं. तर मुद्दा असा आहे की आपली वाढती भूक ज्या वेगाने वाढते त्या वेगाने पिकत नाही आता, आणि त्याच्यामध्ये अडथळे येत आहे. म्हणजे मी जेव्हा आशुतोष काम सुरू केलं 99ला, तेव्हा आपली भारताची गरज होती 40 लाख टन, भरपूर. आणि आज आपली गरज आहे 250 लाख टन. हं. तर बदलत्या जीवनशैलीमुळे कन्झम्पशन वाढलं कांद्याचं, हं. आणि कांद्याचं पर कॅपिटा प्रतिडोई कन्झम्पशन वाढतं, शहरीकरण त्याला जबाबदार आहे. एंटायर हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं कन्झम्पशन वाढले, कारण वाढतं शहरीकरणामुळे कन्झम्पशन वाढले हॉर्टिकल्चर क्रॉप्सचं. तर अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, 2021 मध्ये सुद्धा आपल्याकडे आता ही प्रक्रिया आहे बघा, अभ्यास करणं ही प्रक्रिया. आता ग्राउंडवर तुम्ही, म्हणून मी काल सांगितलं, फेसबुकला जर तुम्ही मला फॉलो केलं तर हो सर. याच्यातला प्रत्येक बारीक तपशील मी दिलेला आहे, आणि तो तपशील तुम्हाला रिलेट करतो. यावर्षी कांद्यामध्ये डोंगळे निघण्याचं प्रमाण अफाट आहे, जास्त. आणि चिंगळी किंवा गोलटीचं प्रमाण पण खूप आहे. म्हणजे स्टॉक योग्य कांदा कमी पिकला यावर्षी. आणि एप्रिल ते सप्टेंबर भारताची जेवढी रिक्वायरमेंट आहे त्या तुलनेत सप्लाय किती राहणार आहे. तर असं दिसतंय की एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की यावर्षी सप्टेंबर एंड पर्यंत, ऑक्टोबर पासून पुढे खरीप कसा पिकतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे 15 सप्टेंबर पासून खरीप कसा पिकतो. मी आत्ताच काही वेदरवर सट्टा लावणार नाही मी, खरीपाच्या वेदरवर. पण रबीचं वेदर तर आपल्या हातात आहे. प्रोडक्टिव्हिटी, आपलं कन्झम्पशन, सोईंगचे नंबर्स, त्याच्यावरून मला असं दिसतंय की एक्सेस प्रोडक्शन नाही. नाही. एवढा मेसेज तुम्हाला कळला असेल याच्यातनं काय अर्थ निघतो आता, हो हो बरोबर. सर. हो सर. ओके. तर होप सो की 21 पण चांगलं जाईल, ज्यांनी चांगले कष्ट केले त्यांच्यासाठी. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. जी. हो. हा सर. हा सर, आता कांदा वायदे बाजारात जाऊ शकतो, पण नाही गेलेला. वायदे बाजारात जरी नाही गेला कांदा, आपण हा विषय थोडा वायदे बाजारात बाजूला ठेवून बोलू. कांदा, टोमॅटो, बटाटा, काळं वांग, भेंडी, कारलं, गिलक, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, या सगळ्या हॉर्टिकल्चर क्रॉपचा अभ्यास करता येणं शक्य आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं शक्य आहे की हे पीक लावा किंवा ते लावू नका. आणि पीक आल्यावर सुद्धा विक्रीचा वेग आत्ता ठेवायचा किंवा कसा ऍडजस्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी सांगता येणं शक्य आहे सर, आणि अतिशय प्रोफेशनली शक्य आहे. फक्त आपल्याला ती सिस्टीम उभी करायला लागणार आहे. आणि सर आपल्याकडे, मी जे 21 वर्षात शिकलोय, तर मी तुम्हाला सांगतो की मी सर 17 वर्ष ब्रॉयलर कोंबड्यांवर लिहिले. ब्रॉयलर कोंबडी इतका पेरिशेबल आयटम कुठलाच नाहीये, बरोबर. ब्रॉयलर कोंबडी सेन्सेक्स निफ्टीपेक्षा जास्त वर खाली होते. तर नाशवंत मधला अति नाशवंत मालाचा सुद्धा मार्केटचा अभ्यास करता येतो, आणि गायडन्स करता येतो लोकांना, आणि ते मॉनिटाईज करता येतं ते ज्ञान, म्हणजे त्याचं संपत्तीत पैशात रूपांतर करता येतं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो, हो आणि हो आहे. जी.
हे बघा सर, सर्वप्रथम वायदा बाजार बाजार ही एक लिव्हिंग एंटिटी आहे, म्हणजे एक जिवंत वस्तू आहे, बरोबर सर. तर तुम्ही विचारलं की वायदे बाजाराचा परिणाम होतो का, बरोबर असंच ना, बरोबर आहे की नाही? हॅलो. तर वायदे बाजाराचा परिणाम होतो. वायदे बाजाराचा परिणाम, वायदे बाजार म्हणजे एक दिशादर्शक यंत्र आहे की ते तुम्हाला काही गोष्टी सांगतंय. म्हणजे जसं आता सोयाबीनचा जूनचा भाव 5,400 आहे आणि आत्ताचा हजर भाव हा 5,600 आहे, म्हणजे 200 रुपये डिस्काउंट मध्ये, बरोबर ना सर? तर तो काय तो तर याच्या मागे फार मोठं घटक कारणीभूत आहेत, ज्याची चर्चा आपण परत, आपला विषय वेगळा जाईल. म्हणून वायदे बाजार दिशा देतोय तुम्हाला आता की सोयाबीन आता याच्यावर जाणार नाही असं. हे हे याच्यातली ब्युटी आहे. आणि उद्या काही घटना वेगळ्या घडल्यात तर वायदा आणखीन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगळं रिॲक्शन देऊ शकतो असं. जी जी जी. हे बघा सर, अमेरिकेचा जो रिपोर्ट आहे ना USDA चा, बरं का सर, तर त्याच्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला उत्पादनाचा नंबर सांगितला, तर त्यावेळेला मी तुम्हाला कन्झम्पशनचा नंबर सांगितला नाही. ती माझी चूक आहे. तर कन्झम्पशन 36 कोटी टन जर उत्पादन असेल सर आपलं, तर आपलं कन्झम्पशन सुद्धा 35.5 कोटी टन आहे. आणि यावर्षी कन्झम्पशन सोयाबीनचं आणि उत्पादन याच्यात गॅप थोडा कमी झाला, त्यामुळे भाव वाढले. नाहीतर हा गॅप कधी कधी 1 कोटी टन म्हणजे कॅरीओव्हर. हे बघा सर, एखादी वस्तू आपण उत्पादित केली, बरोबर. आता तुम्ही विचारलं की प्रक्रियेदार, प्रोसेसर, या सगळ्यांचा मिळून तो आकडा काढलेला असतो आपण. हा, तर त्यामुळे जिथं उत्पादन आहे तिथं कन्झम्पशन आहे. तर कन्झम्पशनचा पण आकडा असतो आणि कॅरी ओव्हर म्हणजे शिल्लक किती राहणार त्याचा पण आकडा असतो, आणि यालाच कमोडिटीचं बॅलन्स शीट म्हणतात. उत्पादन, कन्झम्पशन आणि शिल्लक. आमच्यासारखे लोक, हा जी, बरोबर बरोबर. करेक्ट 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 करेक्ट. प्रत्येक कमोडिटी, हे टोमॅटोमध्ये पण आहे सर, हे कारल्यामध्ये पण आहे, की एक कन्झम्पशन किती आहे त्याचं, उत्पादन किती आहे, आणि आता प्लॉट किती आहेत. हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो, फार अवघड नाही ते. फक्त त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याला सपोर्ट पाहिजे अशा सगळ्या कल्पनांना, सगळ्या एस्टॅब्लिशमेंटचा. तर ते सगळं करता येण्यासारखं, या काही अवघड नाही. हो हा. हो हो हो. बरोबर. ओके सर. तर सर, आपलं पण मी आभार मानतो, रामेती कोल्हापूर, माननीय पाटील साहेब, माळी साहेब आणि परीट साहेब, ज्यांनी कम्युनिकेशन आपण केलं. आणि माझी विनंती सगळ्या आपल्या सगळ्या मित्रांना आहे की फेसबुकला ॲग्रिकल्चर जर्नलिस्ट किंवा दीपक चव्हाण या नावाने मी आहे, तर तुम्ही जर फॉलो केलं तर बरीचशीच माहिती तुम्हाला सगळ्यांना
मी खूप गोष्टींवर लिहित असतो. आता आपण फ्रेश फ्रूट केक नावाची एक मोहीम चालू केली आहे सर. असं फ्रेश फ्रेश फ्रूट केक म्हणजे फळांचा केक. ती मोहीम ती मोहीम आपण सुरू केली आहे. आणि म्हणजे तर त्या मोहिमेमध्ये जी शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपला आणि सगळ्याकडे फेसबुकला त्याला खूप मोठं समर्थन भेटलंय. आणि केक न कापता आपण बेकरी केक न आणता आपण फळांचा केक खाऊ घालायचा आहे. आपलं आपण कन्झम्पशन वाढवायचं आहे. अशा प्रकारच्या मोहिमा आणि उपक्रम सुरू असतात फेसबुकला. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण जे फेसबुकला असाल ना आपले शेतकरी मित्र नातेवाईक तर फॉलो करायला सांगा. म्हणजे मी जे काही बोललो त्यात प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला किंवा प्रत्येक गोष्टी मी अपडेट करत असतो. तर माझी विनंती आहे की आपण फॉलो करावं किंवा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी. चालेल. हो 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 हो. हा म्हणजे हो हो धन्यवाद सर. धन्यवाद. तो हा जो कन्सेप्ट आहे सर, हा कन्सेप्ट कोणीतरी व्हॉट्सअपला पोस्ट लिहिली होती आधी. म्हणजे हा कन्सेप्ट म्हणजे माझा नाही, फक्त सांगतो. पण ही मोहीम जी वेगाने सुरू व्हायला पाहिजे त्या संदर्भातलं लिखाण आपण केलेलं आहे. कन्सेप्ट ज्या शेतकऱ्याचा असेल त्यालाच तो, कोणीतरी एक शेतकऱ्याने ही कन्सेप्ट मांडली आधी. हा एक मीडिया, आता मी मीडियामध्ये अनेक वर्ष काम केलंय त्यामुळे एक्सटेन्शनची मला आवड आहे म्हणून मी त्याच्यावर लिहितोय सारखं. आणि तुम्ही जर माझी फेसबुक वॉल बघितली तुमच्या लक्षात येईल की कसं चाललंय हे सगळं. तर मीडियामधला आपला एक वाटा आपण त्यातून उचललेला आहे. म्हणजे एक्सटेन्शनची मोहीम सुरू केली. आणि तुम्ही जेव्हा असा काही ऑफिशियल निर्णय होईल तर मला कळवा, मी त्याची पण प्रसिद्धी आपल्या फेसबुकला देईल. हो 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 सर, चालेल. वेलकम सर. थँक्यू. ओके. चालेल.